तुमच्या सगळ्यांचं जिज्ञासाच्या करिअर कनेक्ट या इनिशिएटिव्ह मध्ये आज परत एकदा मी स्वागत करते. सो आजचे आपले एक्सपर्ट आहेत पुरंजय परचुरे. ते ऍक्च्युअली या फील्ड मधले एक्सपर्ट आहेत आणि त्यांचा या फील्ड मधला एक्सपिरियन्स जवळजवळ 11 वर्षांचा आहे. सो तुमच्या या जर्नी बद्दल थोडक्यात सांगू शकाल? थँक्यू अनुजा, मला इन्व्हाइट केल्याबद्दल. तर माझं MBA झाल्यानंतर 2008 मध्ये तर मला गुडगावमध्ये नोकरी होती. मिलिमन कन्सल्टंट्स नावाची कंपनी होती. ती अमेरिकन कंपनी होती, पण त्यांचं गुडगावमध्ये ऑफिस होतं. तिथे मी अमेरिकन हेल्थ इन्शुरन्सवर काम करायचो. 1-1.5 वर्ष काम केलं तिथे. त्यानंतर मी लंडनला मूव्ह झालो आणि तिथे अर्न्स्ट अँड यंग नावाची कंपनी आहे, जी भारतातही आहे. अकाउंटिंग मोठी फर्म आहे, पण आमचं ऍडवायझरी आणि कन्सल्टन्सी पण आहे. तर तिथे मी परत जनरल इन्शुरन्सच्या फील्डमध्ये 8 वर्ष काम केलं. आणि बऱ्याच म्हणजे जनरल इन्शुरन्स मध्ये पण बरेच फील्ड असतात, तर त्यातल्या सगळ्या फील्ड मध्ये काम केलं. व्हॅल्युएशन, प्राइसिंग आणि कॅपिटल मॉडेलिंग असे 3 ब्रॉड फील्ड्स आहेत. त्या तिन्ही फील्ड मध्ये काम केलं. आणि त्यानंतर मी गेले 1.5 वर्ष एक NHBC नावाची इथे लंडनच्या जवळ एक कंपनी आहे. ती लॉंग टर्म बिल्डिंग गॅरंटी, म्हणजे आपल्या बिल्डिंग जो डेव्हलपर बांधतो त्याच्यात कधी प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम आल्यानंतर त्या डेव्हलपरला त्याचे पैसे किंवा कस्टमरला त्याचे पैसे कसे द्यायचे आणि त्याचं म्हणजे त्याचं रिस्क कमी कशी करायची, या फील्डमध्ये मी काम करतो. गेले 1.5 वर्ष तिथे काम आहे. मुळात या सगळ्या आमच्या मुलांना आणि पेरेंट्सना तुम्ही सांगू शकाल का की ऍक्च्युअली एक काम करतो म्हणजे नक्की ते काय काम असतं? तर ज्या ज्या बिझनेसमध्ये एखादी भविष्यातली गोष्ट ती आपल्याला अफेक्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे असतील किंवा आपलं घर असेल किंवा आपली हेल्थ असेल, त्यावर वाईट परिणाम होऊ शकेल अशी एखादी इव्हेंट असेल फ्युचर मधला, भविष्यातला, तर त्या इव्हेंट पासून आपण म्हणजे आपल्याला वाचवायचं कसं, किंवा जर तो इव्हेंट झाला तर आपल्याला ते कॉम्पेन्सेशन कसं मिळायचं, ह्या इव्हेंट्सवर ऍक्च्युअल काम मेन असतं. तर उदाहरणार्थ जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या म्हणजे सगळ्यांच्याच दुर्दैवाने एका दिवशी मृत्यू होतोय, पण त्या मृत्यूमुळे आपल्या जो परिवार जो राहतो त्यांना फायनान्शियल डिफिकल्टीज, पैशांची गरज ऑब्व्हियसली पडतच असेल. आपण कमवतो आणि ते पैसे राहत नाही वगैरे वगैरे. तर जीवन विमाबद्दल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्या फील्डमध्ये ऍक्च्युअलीज काम करतात की कोणाला 5 लाख हवे असतील, त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या परिवारासाठी सोडायचे असतील, तर आज त्याच्याकडनं किती पैसे घ्यायचे. तर म्हणजे ऑब्व्हियसली 5 लाख तर पूर्ण नाही घेता येणार, मग ते प्रीमियम थोडं थोडं घ्यावं लागतं. तर आज किती प्रीमियम घ्यायचं, म्हणजे मग त्यांची सपोज 15 किंवा 20 वर्षानंतर त्यांची मृत्यू झाली तर त्यांना ते 5 लाख रुपये मिळतील. तर त्याचं सगळं एस्टिमेशन आधी करावं लागतं. म्हणजे मग आपल्याला माहिती की किती पैसे घ्यायचे, किती पैसे साठवून ठेवायचे आणि किती पैसे शेवटी द्यायचे, हे सगळ्यांचं गणित आधीपासून करून मांडावं लागतं. ग्रेट. सो आता तुम्ही जेव्हा कामाचं स्वरूप सांगत होतात तेव्हा काही विषयांकडे पॉइंट करत होतात, तर साधारण कुठल्या कुठल्या विषयांची सुरुवातीपासून तुम्हाला आवड लागते? गणिताची तर आवड लागते, म्हणजे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स दोन्ही गणित, म्हणजे हे 2 विषयांची तर आवड लागते आणि गरजही लागते. म्हणजे ती आवड किंवा ते येत नसेल तर या फील्डमध्ये जाणं अवघड आहे. म्हणजे यू हॅव टू हॅव सम अमाऊंट ऑफ सम अमाऊंट ऑफ काय म्हणतात त्याला, कॉम्पिटन्स विथ दी सब्जेक्ट्स. मग गणित, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे विषय आवड लागते. यावरून इकॉनॉमिक्स आणि फायनान्सची आवड लागते, कारण की हे तुम्ही इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये किंवा कमर्शियल एन्व्हायरमेंटमध्ये काम करता, तर इकॉनॉमिक आणि फायनान्शियल स्ट्रक्चर्स हे माहिती नसतील तर ते अवघड पडतं, म्हणून त्याची आवड लागते. आणि मग त्यापुढे हल्ली आणि गेल्या आता 15 वर्षात डेटा सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स ह्याची खूप आवड लागते आणि खूप गरजही लागते. आणखी आधी सगळी कॅल्क्युलेशन्स म्हणजे खूप पूर्वी तर हातानीच व्हायची. त्यानंतर ती म्हणजे त्यानंतर ती एक पब्लिश टेबल्स मिळायचे आम्हाला, त्यावरनं ते कॅल्क्युलेशन्स करायचो. पण आता तर म्हणजे इट इज ऑल थ्रू प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअर. तर आणि नवीन नवीन प्रोग्राम लिहिणं, नवीन नवीन सॉफ्टवेअर लिहिणं, तर आता म्हणजे अगदी मॅन्डेटरी आहे की कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स याची आवड लागते आणि त्याचा अभ्यासही लागतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. जसं आपण आता कॉम्पिटन्सीज बद्दल बोललो, तसं पर्सनॅलिटी ट्रेट्स बद्दल काय सांगाल? पर्सनॅलिटी ट्रेट्स पहिलं म्हणजे
आणि हा पर्सनॅलिटी ट्रेट तर आपण सगळ्याच फील्ड मध्ये वापरू शकतो. पण आय टेल यू वाय दिस इज इम्पॉर्टंट. इंटिग्रिटी, पर्सनल इंटिग्रिटी. कारण की तुमच्यावर खूप जबाबदारी असते. तर काय होतं, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये एक रेग्युलेटरी बॉडी असते. त्या बॉडी, मग यू आर आन्सरेबल टू दॅट बॉडी. ती तुमची करेक्ट. जबाबदारी त्या रेग्युलेटरी बॉडीकडे असते. जसं आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे फॉर एक्झाम्पल, करेक्ट. तर 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 पण तुम्ही एका कंपनीमध्ये काम करत असता. तर त्या कंपनीमधले जे डायरेक्टर्स असतील किंवा जो सीईओ असेल, तर त्याचा एम असतो, त्याचा त्याचा गोल असतो, तो वेगळा असतो. तो कंपनीला प्रॉफिट देणं असतं. तो जितके जास्त कंपनी वाढेल, पैसे कमवेल ते असतं. पण तुमची जबाबदारी तुमच्या गिरायकांकडे असते आणि त्या रेग्युलेटरकडे असते. तर यू हॅव टू ऍक्ट ऍज अ चेक अँड बॅलन्स, की नाही, तो तुमचा चीफ एक्झिक्युटिव्ह काही पण म्हणत असेल, तुमचा डायरेक्टर काही पण नसेल, पण माझी जबाबदारी माझ्या विषयाकडे, माझ्या गिरायकांकडे आणि माझ्या रेग्युलेटर किंवा गव्हर्नमेंटकडे. इंडिपेंडंट वर्किंग मी म्हणेन. कारण बरोबर. की जो प्रॉब्लेम येतो तो एका गणिताच्या पेपरामधला प्रॉब्लेम असतो, तसं नसतो की त्याला एक सोल्युशन असतं. आणि जो प्रॉब्लेम येतो तो तुम्ही कधी बघितलेला नसतो आधी. तर तुमचे जितका एक्सपिरियन्स असेल, जे जे स्किल्स असतील, तुम्ही शिकला असाल और व्हॉट एव्हर, तर त्याचा सगळ्यांचा वापर करून नवीन प्रॉब्लेम मध्ये आपला इंडिपेंडन्स दाखवावा लागतो. कारण की त्याचं काही सोल्युशन तुम्हाला तयार करायचं असतं. सो तिथे तुम्हाला मदतीला कोणी नसतं. सो सो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि इंडिपेंडंट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे बरोबर. हे एक पर्सनॅलिटी ट्रेट पाहिजे. प्रत्येक फील्ड बद्दल काही काही मिसपरसेप्शन्स असतात. तर या राईट. सगळ्या मिसपरसेप्शन्सच्या मधल्या ऍक्च्युअल फील्ड रियालिटीज काय आहेत? राईट. ओके. शुअर. पहिले म्हणजे तुम्ही पैशांबद्दल बोललात, आणि पैसे चांगले मिळतात असं नाहीये, आणि सगळं कम्फर्टेबल चालतं मोस्टली ऑन एन ॲव्हरेज. पण एकेकाळी खूप कमी ॲक्च्युरियल स्टुडंट्स किंवा ॲक्च्युरियल कॅन्डिडेट्स होते म्हणजे मार्केटमध्ये. तर त्यावेळेला म्हणजे मी आता म्हणजे माझ्याही एक्सपिरियन्सच्या आधीची म्हणजे म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा मला सांगितलं की खूप पैसे आहेत, तर त्यावेळेला इतके कमी होते लोक ॲक्च्युरियल फील्डमध्ये, की खरंच खूप पैसे म्हणजे एक्स्ट्रा नॉर्मल सॅलरीज ज्याला म्हणतो, तसे मिळायचे. तर त्यानंतर मग म्हणजे डिमांड वाढली पण सप्लाय वाढला, आणि त्यामुळे ते जरा नॉर्मलाइज झालेलं आहे. सो अजूनही पैसे चांगले मिळतात, पण जितके म्हणजे एक्स्ट्रा नॉर्मल किंवा खूप चांगले मिळतात तसं नाही राहिलेलं. दुसरं मिसपरसेप्शन असं होतं की ते फील्ड खूप प्रचंड अवघड आहे. हा, सो तू एक वेळ सीएसचा विचार कर, फार तर फार इंजिनिअरिंगचा विचार कर, पण असा काहीतरी ऍक्च्युरीचा वगैरे विचार करू नको. तर राईट. एवढं हार्ड टू हिट आहे का? हा, नाही, त्याला म्हणजे मी जसं म्हटलं, मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्सची पहिली आवड लागते आणि गरजही लागते, आणि राईट. डिसिप्लिन लागतं त्या परीक्षेसाठी. कारण की बऱ्याच परीक्षा असतात, आता 15-16 आहेत आय थिंक परीक्षा, ते दरवेळेला बदलत असतात. तर डिसिप्लिन मात्र लागतं. आणि अजून एक मिसपरसेप्शन असतं की पहिली एक दोन एक्झाम जरी क्लिअर केल्या तरी दॅट्स इनफ म्हणजे. तर त्या हा, बाबतीत तुमचं काय ओपिनियन आहे? तर पहिल्या म्हणजे 1-2 एक्झाम्स केल्या तर इट इज नॉट इनफ. म्हणजे म्हणजे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तेवढंच इनफ. आणि हल्ली भारतात मला माहिती आहे की काहीतरी एक्झाम म्हणजे सॉरी, म्हणजे तुम्ही जॉब एंट्रीलाच आय थिंक एक 5-6 एक्झाम्स मागायला लागले. ते बदलत असतं त्यांचे क्रायटेरिया. पण राईट. पण आय वुड से 3 ते 6 एक्झाम्स मागतात. सो 1-2 तर क्लिअर करून काही उपयोग नाही. पहिल्या सेट ऑफ एक्झाम्स आहेत, आता ते आय थिंक 8 आहेत. मी आता म्हणतोय कारण की त्यांचं स्ट्रक्चर बऱ्याचदा बदलत राहतं. कीप्स तर चेंजिंग. राईट. पहिल्या 8 एक्झाम नंतर त्यातले मॅथमॅटिकल टेक्निकल स्किल्स त्यातले बरेचसे येतात तुम्हाला. राईट. पण त्याच्यातले, कारण की ते फक्त मॅथमॅटिकल टेक्निकल विषय नाहीये, तो बिझनेसचा विषय आहे. करेक्ट. आणि ऍप्लिकेशनचा विषय आहे. तर करेक्ट. पहिल्या टेक्निकल स्किल्स करून म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेल, आणि तुमचं म्हणजे नॉर्मल नोकरीमध्ये चालेल, पण त्यात ग्रोथ नाही होणार. तर करेक्ट. अनलेस यू कम्प्लीट द लेटर एक्झाम्स, आणि तुमचा एक्सपिरियन्सही तो म्हणजे काय म्हणतात, त्या त्या टेक्निक्सचं ऍप्लिकेशन, आणि त्याचं म्हणजे त्या बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये मी त्याचं ऍप्लिकेशन, आपल्या कंपनीला काय होतंय, आपल्या इंडस्ट्रीला काय होतंय, तर तोपर्यंत तुम्ही त्या परीक्षा आणि तो एक्सपिरियन्स नाही म्हणजे तुम्हाला मिळत, तोपर्यंत तुमचं रेकग्निशन म्हणजे तेवढं होणार नाही. आणि तर तर 1-2 परीक्षा तर आय वुडंट से म्हणजे 1-2 परीक्षाच करायचं असेल तर नाही देऊ असं मला वाटतं. तुमच्या स्वतःच्या बाबतीत तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की फील्डमध्ये एंटर करायच्या आधी मला त्या फील्ड बद्दल काय वाटत होतं हं. आणि ऍक्च्युअल एंटर केल्यानंतर रियालिटी वॉज समथिंग डिफरंट? राइट. सो हां. असं झालं होतं का? हो, तर असं झालेलं आहे, आणि या म्हणजे याच्याबद्दल मी थोडंसं आय हॅव टच्ड अपॉन, मी पर्सनॅलिटी ट्रेट्सबद्दल म्हणजे बोलत होतो, तेव्हा आय करेक्ट. टच्ड अपॉन दिस, की एक तर
इंडिपेंडंट वर्किंग. आणि तर मला वाटायचं की आपण गणिताचे प्रश्न जसे सोडवतो तसे म्हणजे एक प्रश्न असतो त्याचं एक उत्तर असतं. बरोबर. तर हे 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 मला म्हणजे मला लक्षात आलं पहिल्या 1-2 वर्षातच की असं कोण असा तो डिफाईन्ड प्रश्नही नसतो आणि त्याचं डिफाईन्ड उत्तरही नसतं. तर करेक्ट. बऱ्याचदा आपल्याच म्हणजे म्हणजे आपल्याला जितके स्किल्स असतील ते वापरून किंवा लोकांशी बोलून किंवा वेगळं रिसर्च करून ते वेगळे सोल्युशन्स काढायचे आणि त्याच्यावर काम करायचं. मग परत लोकांना ते सांगायचे की तुम्हाला हे पटतंय का, नाही पटत आहे का, व्हॉटएव्हर करून. राईट. तर त्याचं म्हणजे एक उत्तर नसतं. आणि आणि जरी तुम्हाला एकदा उत्तर मिळालं तर तेच उत्तर बरोबर पुढच्या वर्षी असेल किंवा 6 महिन्यात असेल हेही नाही. तर ते सारखं म्हणजे त्याला यू हॅव टू कंटिन्युअसली इम्प्रूव्ह ऑन दॅट. आणि दुसरा होता म्हणजे की तो आय थिंक माझ्या वडिलांनी मला म्हणजे थोडंसं एन्करेज करण्याचं म्हणून ते म्हटलं की कम्फर्टेबल लाईफस्टाईल. तर तशी लाईफस्टाईल कम्फर्टेबल आहे, पण खूप कामही करावं लागतं. सो असं नाही की टेबलावर पाय ठेवून मी आरामात बसलोय वगैरे वगैरे, हे नाहीये. तर त्याच्यात काम खूप आहे, परीक्षेत सुद्धा काम खूप आहे आणि नॉर्मल म्हणजे फील्ड मध्ये तुमच्या पण आहे. ऍक्च्युअल फील्डमध्ये पण काम खूप आहे. सो सो हेही म्हणजे चांगलं हार्डवर्क आहे, लाईक यू डू इन एनी अदर फील्ड. या फील्डमध्ये प्रोफेशनल म्हणून सुरुवात केल्यानंतर आतापर्यंतचं सर्वात रिमार्केबल असं चॅलेंज कुठलं तुम्हाला वाटलेलं? चॅलेंज ना, तर मला पर्सनल चॅलेंज 2 होते. एक इज की घर सांभाळता आणि काम सांभाळता ते परीक्षा देणं, जेव्हा आपल्या म्हणजे और अभ्यास करणं आणि मग परीक्षा देणं. जेव्हा हम्म. आपल्या वयाचे आपले मित्रमंडळी बाहेर चाललेत कामानंतर म्हणजे व्हॉटएव्हर त्यांचं जर दुसरं फील्ड असलं, तर संध्याकाळी सिनेमा बघायला जातात, हे करायला जातात आणि आपण ते नाही. घरी येऊन आपल्याला अभ्यासही आहे, घरही सांभाळायचंय आणि परीक्षा द्यायचंय. हा पर्सनल चॅलेंज असतोच. कारण की व्हेन यू आर इन युअर म्हणजे आपण मिड-20s, 22-23 त्या वयातनं सगळे मजा करत असतात आणि आपण एकटे संध्याकाळी आणि वीकेंडला अभ्यास करत असतो. सो हो. त्याचा त्रास होतो आणि तो चॅलेंज आहे म्हणजे आणि आणि इट्स रिवॉर्डिंग ॲट द एंड, पण त्यावेळेला कळत नाही. सो ते करेक्ट. एक चॅलेंज मला वाटलं. आणि दुसरं म्हणजे माझी डिग्री इकॉनॉमिक्स आणि फायनान्सची होती. पण त्याच्यात कॉम्प्युटर सायन्स किंवा डेटा सायन्स किंवा टेक्नॉलॉजी साइडचा म्हणजे डिग्रीमध्ये काही म्हणजे सब्जेक्ट नव्हता मला. पण ते आमचं फील्ड गेल्या 15 वर्षात खूप म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा डेटा सायन्स ओरिएंटेड झालेलं आहे. करेक्ट. सो सो ते तर मला ते नंतर येऊन थोडंसं म्हणजे कॉम्प्युटर सायन्स किंवा कोडिंग किंवा हे सगळं नंतर शिकावं लागलं आणि अजूनही मी त्याच्यातला एक्सपर्ट नाही म्हणता येणार. पण बरोबर. किंवा वेगळ्या फील्ड्स एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत हे तुम्ही विचार ठेवून काम नाही करत, तोपर्यंत तुम्ही त्यात ग्रोथ नाही. मग तुम्ही स्टॅग्नंट राहता. राईट. तर 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 मी म्हणेन तर ते सगळं पाहिजे म्हणजे त्याच्या करेक्ट. पुढचं म्हणजे. ग्रेट. येस. सो आता आपण लास्ट पार्ट कडे येतो आहोत. येस. एखादी व्यक्ती म्हणजे एखादा स्टुडंट किंवा पेरेंट्स, तुमच्या बाबतीत जसं झालं तसं जर त्यांच्या बाबतीत आधीच त्यांना कळत असेल की मॅथ्स आवडतंय, स्टॅट्स आवडतंय, येस. इकॉनॉमिक्स वाचायला आवडतंय, सो मोर ऑर लेस मला ऍक्च्युअलीच्या एक्झाम्सना अपियर व्हायचंय, हा. असं साधारण 9वी 10वी किंवा 11वी 12वी जर हा. ठरत असेल, तर त्या कंडिशन मध्ये एवढ्या ग्राउंड लेवल पासून प्रिपरेशन काय करायला लागलं पाहिजे? हा. तर म्हणजे ती आवड असते जी मॅथ स्टॅट्सची ती ती कायम ठेवावी. आणि मग आणि एक्सपिरियन्स मेंबरशी बोलावं म्हणजे त्यांना ट्रॅक डाऊन करावं. म्हणजे मी आहेच तुमच्या थ्रू आता म्हणजे आय एम ऑलवेज हॅपी टू प्रोव्हाइड एनी गायडन्स. पण अजून कोणी सापडले, कोणी जवळचे पुण्यातलेच असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातले असतील, तर त्यांच्याशी बोलावं. काय नवीन आहे त्या फील्डमध्ये ते सांगतील किंवा कुठले चॅलेंजेस त्यावेळेचे आहेत ते सांगतील. तर करेक्ट. ते दॅट विल हेल्प यू प्रिपेअर फॉर एक्झाम्स आणि आणि अँड लाईफ आफ्टरवर्ड्स. सो पुरंजय, थँक्यू व्हेरी मच. आय थिंक तुम्ही तुमच्या फील्ड बद्दल खूप इन डेप्थ माहिती आम्हाला सांगितलीत. लांबून या फील्डकडे बघून खूपच अवघड आणि इंटँजिबल असं वाटतं, पण आता तुम्ही सांगितल्यानंतर डेफिनेटली आमच्या स्टुडंट्सना आणि त्यांच्या पेरेंट्सना बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला असेल की ऍटलिस्ट ते या फील्डचा एक पॉसिबिलिटी म्हणून तरी विचार करू शकतात.